नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दर्शकाच्या सहाय्याने आम्ल व आम्लारी यांची ओळख करून पाहणार आहोत. दर्शक म्हणजे काय तर इंडिकेटर्स, आम्ल म्हणजे काय तर ॲसिड, आम्लारी म्हणजे काय तर बेस. ओके, म्हणजेच काय तर आयडेंटिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेस विथ द हेल्प ऑफ इंडिकेटर्स. ओके, मग त्यासाठी आपण 3 इंडिकेटर्स घेत आहोत. एक म्हणजे फिनॉल्फ्थेलिन, ओके, सेकंड वन म्हणजे मिथिल ऑरेंज आणि थर्ड वन म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटर. असे आपण 3 इंडिकेटर्स घेतलेले आहेत आणि पीएच चेक करण्यासाठी हे पीएच कलर कार्ड घेतलं आहे. ह्यामध्ये ह्या बाजूला तुम्हाला वेगवेगळे कलर दिसत असतील आणि ह्या बाजूला काही कलर आहेत, बरोबर आहे. अशा गोष्टी घेतल्या आहेत आणि आपल्याला घेतलेले आहेत टेस्ट ट्यूब्स. ओके, तर आपण जे सोल्युशन घेणार आहोत ती वेगवेगळी सोल्युशन असतील. त्यामध्ये आपण पहिलं सोल्युशन घेतोय लिंबाचा रस. म्हणजे लिंबाच्या रसामध्ये आपण ह्यामधील प्रत्येक इंडिकेटर टाकून आपल्याला काय कन्क्लुजन मिळतं किंवा आपल्याला काय निदर्शनास येतं ते आपण इथे बघणार आहोत, बरोबर आहे. तर आपण पहिल्यांदा घेऊया आपला लिंबाचा रस. तो आपण कशामध्ये घेतला आहे? टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकत आहोत फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर. ओके, तर आपण इथे ड्रॉप वाईज फिनॉल्फ्थेलिन टाकूया आणि काय बदल होतो ते बघूया सोल्युशनमध्ये. ओके, आपण ह्याच्यामध्ये 5 ड्रॉप टाकले. त्याच्यानंतर लिंबाचा जो मूळचा रंग होता रसाचा तो तसाच राहिलेला आहे, म्हणजे ह्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मग आपण इथे काय लिहू शकतो? कोणताही बदल नाही. म्हणजेच नो चेंज. ओके, आता आपण दुसरी एक परीक्षा नळी घेऊया. त्यामध्ये आपण मिथिल ऑरेंज हे सोल्युशन आपण ह्यामध्ये इंडिकेटर आपण ड्रॉप वाईज टाकत आहोत. बघा, आता ह्यामध्ये तुम्हाला रंगामध्ये बदल झालेला दिसतो. थोडासा गुलाबी असा रंग येतो, बरोबर आहे. म्हणजे आपलं द्रावण कसं झालेलं आहे? गुलाबी रंगाचं द्रावण झालेलं आहे. म्हणजे आपण लिहू शकतो मिथिल ऑरेंजच्या वेळेला गुलाबी द्रावण म्हणजेच पिंक सोल्युशन, बरोबर. आणि आपली आता तिसरी परीक्षा नळीमध्ये आपण युनिव्हर्सल इंडिकेटर टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला ह्याचा ॲक्च्युअल पीएच कळेल. तर आपला हा युनिव्हर्सल इंडिकेटर आहे, तो ड्रॉप वाईज आपण ह्यामध्ये टाकत आहोत. ओके, बघा आता हा एकदम डार्क रेड झाला आहे. म्हणजे तुम्ही इथे युनिव्हर्सल इंडिकेटर घेण्यामागे कारण काय? आपल्याला ॲक्च्युली जो लिंबाचा पीएच असतो तो कळेल. तुम्ही ते कंपेअर केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की लिंबाचा आपला जो रस आहे त्याचा पीएच किती असतो? तर 4 असतो, बरोबर आहे. मग हा रेड रंगाचा झालेला आहे रंग जेव्हा आपण युनिव्हर्सल इंडिकेटर टाकतो त्यावेळेला. तर आपण तसं इथे नोंदवूया की रेड कलर. आपण जे दुसरं द्रावण घेत आहोत ते खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोड्याचं द्रावण घेत आहोत, बरोबर आहे. मग त्यासाठी आपण 3 परीक्षा नळ्या तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पहिल्या परीक्षा नळीमध्ये मिथिल ऑरेंज हे सोल्युशन ड्रॉप वाईज टाकूया. बघा, द्रावण आपलं हलकं गुलाबी झालेलं आहे, बरोबर आहे. आपण इथे अशा पद्धतीने लिहूया, द्रावण गुलाबी झाले. कुठे? फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकल्यावर गुलाबी द्रावण. म्हणजेच पिंक. ओके, आता आपण दुसरी परीक्षा नळी घेत आहोत. त्यामध्ये मिथिल ऑरेंज हे इंडिकेटर टाकत आहोत. बघा, तुम्हाला द्रावण हे पिवळं झालेलं दिसतंय का? ओके, मग आपण लिहूया इथे द्रावण पिवळे झाले. पिवळे द्रावण शॉर्टकट लिहूया
ओके, आता आपल्याला त्याचा ॲक्च्युअल pH बघायचा आहे. त्यासाठी आपण ह्यामध्ये pH इंडिकेटर टाकणार आहोत. ओके, तर तुम्ही बघू शकता pH इंडिकेटर ड्रॉप वाईज आपण असं टाकतोय. आता आपल्याला ह्याचा pH ह्या कलर कार्डशी कम्पेअर करून कळेल. तर आपल्याला इथे थोडासा असा दिसतोय बघा, तुम्हाला दिसतोय का डार्क रंग हिरवा, 7.8च्या जवळपास आहे. खालचा एकदम डार्क आहे. 7.8 हा आपला pH आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही जवळपास सारखेच आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ हा आपला pH किती आला, 7.8. म्हणजे रंग कसा झाला, हिरवा. pH जवळपास किती येतो, 7.8 येतो. मगाशी किती आला pH, 4 आला. ओके, तर आपण ह्या दोन द्रावणांचा कोणता रंग, कोणतं सोल्युशन टाकल्यानंतर कोणता रंग येतो बघितलेला आहे. ओके, अजून आपण 2 ते 3 द्रावण करून बघूया, त्यानंतर आपण कन्क्लुजनकडे जाऊ. ओके, आपण आपलं तिसरं द्रावण घेतलेलं आहे व्हिनेगार. ओके, मग त्यासाठी आपण पहिल्यांदा फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकून बघूया त्यामध्ये काय बदल होतो ते. हा आपला फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर आहे आणि हा आपण यामध्ये ड्रॉप वाईज टाकत आहे. 4, 5. ओके, बघा द्रावणामध्ये तसा काहीही बदल झाला नाही. जसं द्रावण आधी क्लिअर होतं तसंच द्रावण आता क्लिअर आहे, म्हणजे तसंच्या तसं दिसत आहे. मग आपण इथे लिहू शकतो की कोणताही बदल नाही. म्हणजेच नो चेंज. ओके, आता आपल्याला बघायचं मिथिल ऑरेंज हे इंडिकेटर वापरून काय बदल होतो ते व्हिनेगारमध्ये. ओके, मग मिथिल ऑरेंज आपण ड्रॉप वाईज टाकत आहोत. 1, बघा तुम्हाला थोडासा असा गुलाबी रंग दिसतोय का. ओके, मग आपलं द्रावण कसं झालं, गुलाबी झालं. आपण इथे लिहू शकतो गुलाबी द्रावण म्हणजेच पिंक. सोल्युशन आपलं पिंक झालेलं आहे. आता आपण ॲक्च्युअल pH चेक करूया. त्यासाठी आपण अजून एक परीक्षा नळीमध्येच म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये आपलं हे pH इंडिकेटर ड्रॉप वाईज टाकत आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण तुम्हाला दिसत असेल हा रंग रेड झाला आहे, जसा कधी झाला होता आपला लिंबाच्या सोल्युशनच्या वेळेला झाला होता तसा बघा. ओके, म्हणजे आपल्याला लक्षात येते की ह्याचा pH 4च्या जवळपास आहे, म्हणजे द्रावण आपलं झालं आहे लाल रंगाचं. बरोबर आहे. तर आपण आता इथे ते नोंदवूया. लाल रंग म्हणजे रेड कलर. pH जवळपास हा एक्झॅक्ट pH नसतो. आपण कारण कशावर चेक करतोय, कलर कार्डवर चेक करतोय. हा एक्झॅक्ट pH नाही, आपण फक्त ढोबळमानाने pH चेक करतोय. बरोबर आहे का. हा, आता आपला अजून एक द्रावण चेक करून बघूया. त्यासाठी आपण पुढचं द्रावण घेत आहोत साबणाचं पाणी. आपण जे पुढचं द्रावण घेत आहोत ते आहे साबणाचं पाणी. तर बघूया त्यामध्ये काय बदल होतो फिनॉल्फ्थेलिन हा इंडिकेटर टाकल्यानंतर. तर आपण त्याचे 5 ड्रॉप टाकूया. तर 5 ड्रॉप पडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्याचा रंग झालेला आहे गुलाबी. आपण इथे असं लिहूया, गुलाबी द्रावण. ओके, आता त्यानंतर आपण दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये साबणाच्या पाण्याच्या मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर टाकत आहोत. ओके, रंग आपल्याला कसा दिसतोय, पिवळा झालेला रंग दिसत आहे जेव्हा आपण मिथिल ऑरेंज इंडिकेटर साबणाच्या पाण्यात टाकला तेव्हा. ओके, आणि आता आपण ॲक्च्युअल pH चेक करूया. तर चेक करण्यासाठी आपण युनिव्हर्सल इंडिकेटर ह्यामध्ये ड्रॉप वाईज टाकत आहोत. तर 1, 2, 3, 4. ठीक आहे, आपण 4 ड्रॉप टाकले. आपल्याला डार्क हिरवा रंग मिळाला आहे. म्हणजे साबणाचा pH तुम्ही चेक केलात तर तुम्हाला हा एकदम असा हिरवट दिसतोय.
ह्याच्यापेक्षा पण जास्त हिरवा झाला आहे, म्हणजे 8च्या पुढे त्याचा pH आहे. कशाच्या? साबणाच्या पाण्याचा. ओके, रंग कसा झाला? हिरवा. त्यामुळे pH आपला जो मिळाला आहे तो जवळपास 8.5च्या दरम्यान लिहूया. हे pH आहेत ते अंदाजे दिलेले pH आहेत. ओके, आता जे आपण पुढचं द्रावण घेतलं आहे ते आहे डायल्यूट HCl म्हणजेच विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड. विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड याचा अर्थ काय की जे प्युअर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे, म्हणून ते विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड असं आपण त्याला म्हणतो. तर ह्याचा आपण इंडिकेटरने pH चेक करूया. तर आपण पहिल्यांदा घेत आहोत फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काय बदल होतोय का ते. तर तुम्हाला लक्षात येईल पाणी थोडंसं पांढरट झालं आहे. ओके, मग रंग तसाच राहिला, बदलला नाही आहे रंग, त्यामुळे आपण इथे लिहूया कोणताही बदल नाही. त्यानंतर आपण फिनॉल्फथेलिन इंडिकेटर टाकूया. तर तुम्ही बघू शकता इथे आपण ड्रॉप वाईज फिनॉल्फथेलिन इंडिकेटर टाकत आहोत. तर तुम्हाला असा रेडिश कलर, पिंकिश कलर दिसतोय, बरोबर आहे ना, गुलाबी रंग दिसलेला आहे. तर आपण इथे लिहू शकतो कसा झाला मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकल्यावर रंग गुलाबी. आता आपण डायल्यूट HClचा pH किती येतो तो पाहूया. डायल्यूट HCl असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे pH त्याचा थोडासा कमीच येईल, म्हणजे जास्त 1च्या दरम्यान येणार नाही तर 4च्या दरम्यान वगैरे येईल, कारण पाणी टाकल्यामुळे तो डायल्यूट झाला आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता की ह्याचा रंग जवळपास 4-5च्या दरम्यान किंवा त्याच्यावरतीच आहे, कारण 4च्या वरती रंग जातोय, एकदम असा गुलाबी सर झालेला रंग आहे pH इंडिकेटर टाकल्यावर. असं का झालं? तर ते प्युअर HCl नाही आहे, डायल्यूट HCl आहे. मग आपण इथे जवळपास त्याचा रंग कसा येतोय तर तांबडा येतोय किंवा गुलाबी येतोय, म्हणजेच किंवा गुलाबी. प्युअर असतं तर तांबडा आला असता रंग. ओके, तर आपण ह्या डायल्यूट HClचा रंग बघितला की कसा येतोय तो आणि त्याचा pH चेक केला. आता आपण अजून एक द्रावण बघूया त्या संदर्भातलं. आता आपण जे घेतोय ते शेवटचं द्रावण आहे NaOH. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, तर आपण त्यामध्ये पहिल्या परीक्षा नळीमध्ये फिनॉल्फथेलिन इंडिकेटर टाकूया. काय बदल होतो तो बघूया. बघा एका ड्रॉपमध्येच आपला रंग कसा झाला? गुलाबी झाला. ओके, मग फिनॉल्फथेलिनच्या इथे आपण काय लिहिणार? गुलाबी रंग. त्यानंतर आपण दुसरी परीक्षा नळी घेऊया आणि त्यामध्ये मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर ड्रॉप वाईज टाकूया. तुम्हाला पिवळा रंग दिसत असेल, बरोबर आहे. ओके, मग आपण इथे लिहूया फिनॉल्फथेलिनच्या इथे पिवळा रंग. पिवळा म्हणजेच येलो. आता आपण NaOHचा pH चेक करूया. एक तिसऱ्या परीक्षेमध्ये आपण युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे बघा तुम्हाला हिरवट, डार्क हिरवट असा रंग दिसतोय. ओके, आपण ते असं लिहूया हिरवा रंग. की आपण आता इथे जवळपास 6 द्रावणांचं म्हणजे सोल्युशनचा pH वेगवेगळ्या इंडिकेटरमध्ये कसा येतो तो बघितला. त्यावरून आपल्याला काय कन्क्लुजन किंवा निष्कर्ष निघतंय ते बघूया. तर तुमच्या लक्षात येईल की लिंबाचा रस रेड कलरचा आहे, त्याच्यानंतर व्हिनेगर पण लाल रंग झाला आणि डायल्यूट क्लोरिक ॲसिडचा पण लाल रंग किंवा गुलाबी रंग असा डार्क झाला. त्यावेळेला त्याचा कोणताही बदल नाही आहे, कोणताही बदल नाही आहे व्हिनेगरमध्ये पण, आणि डायल्यूट HClला कोणताही बदल नाही आहे फिनॉल्फथेलिन इंडिकेटर टाकल्यावर. आणि मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकल्यावर लिंबाचा रसाचं द्रावण गुलाबी झालं, त्याच्यानंतर व्हिनेगर आपला गुलाबी झालं द्रावण, आणि डायल्यूट HClचं पण द्रावण गुलाबी झालं. आता HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजे ॲसिड म्हणजे आम्ल, म्हणजे याचा अर्थ गुलाबी रंगाचं जेव्हा द्रावण होतं ती सोल्युशन कशी असतात तर ॲसिडिक असतात.
म्हणजे आपल्याला कळलं की ज्या सोल्युशनमध्ये फिनॉल्फथेलिनचा रंग बदल होत नाही आणि मिथिलॉलिनचा रंग गुलाबी होतो आणि युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये रेड कलर दिसतो, ती सर्व द्रावण कशी असतात तर आम्ल असतात. कशी असतात? आम्ल. आम्ल म्हणजेच ॲसिडिक. त्याच्यानंतर इथे आणि हा ओके. मग तुम्ही आपल्याला 3 द्रावण ही आपण आम्लाची बघितली. अजून आपण बघू काय शकतो की खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोड्यामध्ये फिनॉल्फथेलिनने आपल्याला गुलाबी द्रावण मिळालं आणि मिथिलॉलिनने पिवळं द्रावण मिळालं, बरोबर आहे. आणि युनिव्हर्सल इंडिकेटरने हिरवा रंग मिळाला. त्याच्यानंतर साबणाचं पाणी ते पण हिरवा रंग मिळाला युनिव्हर्सल इंडिकेटरला, फिनॉल्फथेलिनला गुलाबी रंग आणि मिथिलॉलिनला पिवळा रंग. तसंच शेवटचा NaOH. NaOH म्हणजे OH लागला की बेस असतो. आपण ह्याच्या कंपॅरिझनने ह्यांना चेक करत आहोत. आता NaOHचा रंग काय आला? हिरवा आला. आणि फिनॉल्फथेलिन टाकलं गुलाबी आला आणि मिथिलॉलिन टाकलं पिवळा आला. याचा अर्थ हे मॅच, ह्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते मॅच कोणाला करतात आहे तर खाण्याचा सोडा आणि साबणाचं पाणी. याचा अर्थ हा बेस आहे, म्हणजे हे दोन पण कसे झाले? बेस झाले. बेस म्हणजेच काय तर आम्लारी. अशा प्रकारे आपण हे 6 विविध द्रावण घेऊन त्यांचा पीएच कसा असतो आणि कुठच्या इंडिकेटरला कुठचा रंग येतो ह्यावरून निष्कर्ष प्रत्येकाचे वेगवेगळे काढलेले आहेत. जे आम्ल आहेत ते आम्ल आणि जे आम्लारी आहेत ते आम्लारी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यातून तुम्हाला काही विशेष माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.